घरात कामावरून बाप 8 वाजता घरी येतो. घरात त्या बापाची येण्याची सगळ्यात जास्त ओढ जर कोणाला असेल ना, तर घरातल्या 4-5 वर्षाच्या मुलीला असते. तिला आठ कळत नाही सरपंच, पण काट्यावर काटा आला की माझे पप्पा घरी येतात हे तिला बरोबर कळतं. गल्लीत काय गाड्या नसतात का, पण बापाच्या हॉर्नचा आवाज बरोबर जी ओळखते ती घरातली पोरगी असते. पण अंगणात गाडी यावी, बापाने हॉर्न वाजावा, ती पोरगी पळत पळत जाते. संध्याकाळी वासराला सोडल्यावर गाईला पाहून जसा आनंद होतो, थोडा दोन्ही पण आवाज कमी. संध्याकाळी धार काढताना वासराला सोडल्यावर गाईला पाहून वासराला जसा आनंद होतो, आकाशात ढग दाटून आले मोरांना जसा आनंद होतो, आणि घारीला पिलांना पाहून जसा आनंद होतो ना, पोरगी सुसाट वेगाने पळते. बाबा, माझे बाबा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले, माझे पप्पा आले, अशी पळत जाते, दोन्ही हात पसरते. पप्पा मला घ्या ना, मला घ्या ना. बाप पोरीला पाहतो, गाडी ब्रेक करतो. पोरीला पाहिल्यानंतर बाप सगळंच विसरतो. गाडी बंद करतो, चावी काढायची विसरतो. ती खाऊची पिशवी असते ना, खाऊची पिशवी घ्यायची विसरतो. माकड झाडावर चढतं तशी बाप्पाच्या अंगावर पोरगी चढते. अरे राजा, खाली तर उतरू दे, मला खाली तर उतरू दे. बाप गाडीच्या खाली उतरतो, उचलून पोरीला गळ्याला लावतो. ती पोरगी मटा 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 बापाच्या गालाचे मुके घेते. पप्पा, किती उशीर केला हो तुम्ही, मी दुपारपासून वाट पाहत होते तुमची. म्हटलं होतं ना तुम्हाला आज लवकर या घरी, नाही आले तुम्ही. बेटा, किती कामाचा व्याप होता, आवरता आवरता लवकरच आलो असं समज. जोपर्यंत पोरगी बापाच्या गळ्याला बिलगत नाही, पोरगीची तगमग थांबत नाही. जोपर्यंत बाप उचलून पोरीला काळजाला लावत नाही ना, तोपर्यंत बापाचा 100 किलोमीटर वन फिरला असेल तो माणूस. सकाळपासून किती काम करून दमला असेल तो, ज्याबी पोरीला काळजाला लावतो ना बाप, बापाला असं वाटतं आता अमृताचा थेंब तोंडात पडला. सगळा शेणबाग बापाचा हलका होतो. ती म्हणते, पप्पा आज काय गंमत केली आपल्या आईनं, दाखवू का तुम्हाला. बोटाला धरते बापाच्या, ओढत ओढत नेते हॉलमध्ये बसवते. तहान लागली असेल नाही, दमला असाल ना तुम्ही, दमला असाल ना, पाणी आणू का पप्पा. पळत जाते, पाय पुरत नाही, मांडणीवरचा ग्लास घेते, पाय पुरत नाही, किचन वरचं माठातलं पाणी अर्धा ग्लास घेते, पळत येते. हातातला ग्लास पोरगी बापाच्या हातात नाही देत दादांनो. पोरगी जर असेल, एका हातात ग्लास आहे, एक हात बापाच्या मानेला लावती आणि दुसऱ्या हातानं ग्लास बापाच्या तोंडाला लावती. प्या पप्पा पाणी, मी आणलंय. दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, आणि लढणाऱ्या बापासाठी एक बुलंद कहाणी. पोरग डुंकून पाहत, मध्ये डुंकून पाहत ते. तायडे, पाणी पाजायचा कार्यक्रम चालू आहे का. पाणी बरं, पाज. आता तू पाज, मेल्यावर पठ्ठ्या पाजीन, मेल्यावर पठ्ठ्या पाजीन. पोरग जन्माला आलं, बापाने फार उड्या आणायची गरजच नाही. पोरग जन्माला आलं, बापाने फार उड्या आणायची गरजच नाही. बापाने पक्क ध्यानात ठेवायचंय, पोरग जन्माला आलं ज्या अर्थी, त्या अर्थी आपण मेल्यावर आपल्याला पिटणारा बहादर मृत्यू लोकात अवताराला आलेला आहे. फार काही नाही झालं. पोरगी मेलेल्या माड्यावर माशा सुद्धा बसू देत नाही, पदरानं वारं घालती बापाला. एवढं प्रेम जगात कोण देणार आहे. पोरग माईबाप मेल्यानंतर त्यांच्या देहाला अग्नी देतय. जगातलं केवढं कौतुक आहे माईबाप, ज्याला जन्माला घालतात, ज्याला तुम्ही अगरबत्तीचा चटका बसू देत नाही, तो पोरगा माईबाप मेल्यानंतर त्यांच्या देहाला अग्नी देतो. ही किती कठोर गोष्ट आहे जगातली. पोरगी मेलेल्या औरों ने
पूछा हजारों से वाह. सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, ओ मेरे पापा. ज्याला पोरगी ना प्रेम करायला, त्या माणसाचं समजायचं जिवंतपणी तर्पण झालं. त्या बापाचं नंतर कोणी पिंडदान नाही घातलं तरी हरकत नाही. ज्याला जिवंतपणी प्रेम करायला पोरगी. आतापर्यंत पहा ना तुम्ही, दारुड्यांचे संसार सुद्धा सुखाचे केलेत. इथं माता माऊल्या तुम्ही इतक्या बसल्यात ना, तुमचे इतके उपकार आहेत. पिढ्यानं पिढ्या उपकार आहेत तुमचे. तुमचे पाय धुवून पाणी पिलं तरी तुमच्या उपकारातून कोणालाच उतराई होता येणार नाही. तुम्हाला माहिती, आज आम्हाला एवढे सुखाचे दिवस काय, तुम्ही तो काळ भोगला. आमच्या आयांनी, आमच्या आज्यांनी, आमच्या पंजांनी खूप काळ भोगला. इथं बसलेले की पैकी पुरुष मंडळी मला इमानदारीनं सांगायचं बरं का, खोटं बोलन त्याच्या तोंडाला इचुडच अनुभव बेस कमी करायचा. पूर्वीचे माणसं जनावराला कमी हानीत होती, एवढी बायकाला मारित होते. खरंय का खोटं आहे? हा, हे खरं आहे ना? तरी सुद्धा जुन्या माता माऊल्या नांदल्या, त्या टिकल्या. नवरा किती वाईट वागत होता, पण 4 चौघातीनं त्याचा पाणउतारा केला कधी? त्याला अरेतुरीची भाषा बोलली ती, त्याचे कपडे बाजूला टाकले तिनं, लेकरं पण हो म्हणते. त्याचं ताट खरकट ठेवलं तिनं, त्याचं ताट तिनं लाताना बाजूला लाथाळलं का कधी? नवरा किती तिच्यासोबत वाईट वागला, पण तरी ती नवरीशी प्रामाणिकपणे राहिली. त्याच्या पुढं पुढं करत होती ती, बडच त्याला बोलत होती, बडच ती नांदली शेवटपर्यंत. कधी पळून गेली कधी बापाच्या घरी? ती नांदली. बापाने एकच सांगितलेलं होतं, माय बापाने एक तर लेक नांदलेली ऐकाव, नाही तर मग मेलेली ऐकाव. आणि म्हणून त्रास किती झाला. नवऱ्याच्या दारात तिनं मरणं पसंत केलं, पण भावाच्या दारात तिने भांडे घासणं कधी पसंत नाही केलं. माझ्या ताईंनो, नवरा वाईट असताना सुद्धा खंगार मंगार भंगार सुद्धा माल, आशाचा संसार सुद्धा तुम्ही सोन्याचा केला. ते बेवडं कधीच सुधीत येत नाही, पण हिनं बिचारीनं त्याला घास सोडून खाल्ला नाही कधी. मला सांगा, आतापर्यंत पुरुष मंडळी ह्या पिढ्यानं पिढ्या नांदल्या, पिढ्यानं पिढ्या त्यांनी नवऱ्याची सेवा केली, प्रेम केलं. तुम्हाला काय वाटतं नवऱ्यावरच्या प्रेमासाठी? अरे बा, अजिबात नाही. आतापर्यंत प्रत्येक बाई नांदली केवळ आणि केवळ तिच्या बापाच्या इज्जतीसाठी, नवऱ्यावरच्या प्रेमासाठी नाही. ती तिचं सौभाग्य ही वेगळी गोष्ट आहे, पण आपला पाय घसरला तर बापाच्या इज्जतीला कलंक लागणारे. 4 चौघात आपल्या बापाला तोंड नाही दाखवता येणार. त्या बापाच्या इज्जतीसाठी आज तुम्ही म्हणतात ना कधी कधी, बाई खानदानीची होते ग म्हणून टिकले. बरोबर आहे ना? हे खानदानच आहे. चांगल्या बापाची लेकरं चांगली जन्माला आलीत आपण, तर बापाच्या इज्जतीला कधी कलंक नाही लागला पाहिजे. प्रत्येक बाई शेवटपर्यंत, अजूनही पहा तुम्ही किती त्रास झाला तर माई माऊल्या सांगत नाही. मागे 2-3 वर्षामध्ये किती घटना घडल्या. माझी विनंती असेल, राजकुमार शोधायच्या नादात माझ्या दादांनो, तुम्ही तुमच्या पोरीसाठी सोन्याचा पिंजरा तर खरेदी करीत नाहीत ना? हा, राजकुमार शोधायच्या नादात तुम्ही तिच्या पायात सोन्याच्या पेड्या तर घालत नाहीत ना? बेडी लोखंडाची असेल वा सोन्याची असेल, पण बेडी जशी बंधन करणारी असते, तसं श्रीमंत जावई शोधायच्या नादामध्ये तुम्ही कधी कधी पोरीच्या आयुष्याचा विचारच करत नाहीत का? एस्टेट कमी असेल जास्त असेल हरकत नाही, पण मला असं वाटतंय ज्या घरात तुम्हाला पोरगी द्यायची त्या घरामध्ये माणुसकीची आणि स्वभावाची श्रीमंती लाख मोलाची असणं गरजेचं आहे. त्या माणसांच्या घरात स्वज्वळ स्वभावाची, संशय न धरणारी. आपल्या पोरीला उद्या काही कमी जास्त झालं, ती माझी पोरगी, मला गॅरंटी ती ऍडजस्ट करून घेईल, पण तिला समजून घेणारी, तिच्या आतल्या गुणांना ओळखणारी, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करणारी माणसं मला पाहिजेत.
प्रत्येक बापांसाठी महत्वाचा हा संदेश आहे माझ्या दादांनो. राजकुमारांनी मोठं घर शोधायच्या नादात आपल्या पोरीच्या पायात सोन्याच्या बेड्या घालून देऊ नका. आपल्या लेकीला समजून घेणारा, आयुष्यभर नाही सोनं नाणं देता आलं हरकत नाही, पण आपल्या पोरीचं कोडं कौतुक करणारं घर तिच्यासाठी शोधा. तिच्यावरती जीवापाड प्रेम करणारी माणसं तिच्यासाठी शोधा. तर समाजात आपल्याला मानेन आणि आपल्यापेक्षा मोठं ते जेव्हा खेटरापाशी बस येते ना तुला, तेव्हा पांग फिटत असतो आपला, त्याच्याशिवाय नाही ना. लोकांचा असा अपमान करणारे असले तरी हरकत नाही. पासन सासर असं उंचीचं पाहिजे. तसंच बघत चला. पिढ्यानं पिढ्या पुरी पेटून घेत राहतील, पुरी विहिरीत उड्या घेत राहतील, पुरी पॉइझन घेत राहतील, पुरी सुसाईड करत राहतील. जर पिढ्यानं पिढ्या बाप केवळ हाच एक विचार आपल्या डोक्यात फिट करून बसले तर या पलीकडे जाऊन मुलीच्या भवितव्याचा विचार करा. आणि मुलींसाठी मी टॉर्चर करायला, खसकावून जायला इथं आली नाही बरं का. ते करायला आम्ही काही इंदोरीकर नाही. एक तुमची मुलगी म्हणून, तुमची मोठी बहीण म्हणून माझं वाक्य पदरात ओतून घ्या. उभ्या आयुष्यात मी कदाचित 3 वर्षे वाक्य बोलले असेल. मी रोज बोलते वाक्य. आता आम्ही नाही बोलायचं काही गोष्टी तर बोलायच्या कोणी. आता हेच एक व्यासपीठ राहिलं पा. धर्म टिकला पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे म्हणून बोलणार. उभ्या आयुष्यात सगळे निर्णय माझ्या ताईंनो मनाने घ्या. फक्त लग्नाचा निर्णय जन्मदात्या मायबापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका. एवढी एक भीक मायबापांच्या पदरामध्ये घाला. कायद्यातही थोडासा बदल होणं गरजेचं आहे. आज पळून जाणाऱ्याला प्रोटेक्शन सरकार देतंय. हे शिवमहापुराणातलं अजिबात नाही. हे माझ्या डोक्यातलं आहे आणि बोलणं काळाची गरज आहे. पळून जाण्याला प्रोटेक्शन सरकारचं आहे. त्यांचे आंतरजातीय जरी असतील लग्न जाऊन देण्याला कारणीभूत कोण आहे? सरकारी त्यांना प्रोटेक्शन देते. ते सरळ ती म्हणते मी हे बापाला मी ओळखत नाही, याच्यापासून मला धोका आहे, मी याच्या सोबत मनाने लग्न करते. काय वाटत असेल त्या बापाला? अशी वेळ वैऱ्याच्या जीवनात सुद्धा येऊ नये माईबाप. सरकारने जर थोडासा वेगळा निर्णय घेतला ना जरा खबरदारीचा, जोपर्यंत मायबापाची सहमती मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच मुलाला मुलीला लग्न करता येणार नाहीच असा कायदा जर सरकारने आणला, कोणताच मुलगा आणि मुलगी माय बापाच्या विरोधात पळून जाऊन लग्न करण्याचं धाडस कधीच करणार नाही. कुठेतरी आम्ही चुकतोय, कुठेतरी चूक सरकारची. आपण संस्कार देताना चांगलेच देतो माईबाप. घेणं न घेणं हे तरुण पिढीच्या हाती असतं. आयुष्याचं समर्पण ज्या केलं माईबापांनी, त्या आयुष्याचं सरपण जर होत असेल बस याच्या पलीकडे मला असं वाटतं की हे जगणं म्हणजे शून्य आयुष्य